नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत पॉपकॉर्नची रेसिपी। तर मी इथे ड्रायकॉर्न आणलेले आहेत। हे बघा, मार्केटमधून मी ड्रायकॉर्न घेऊन आले। या ड्रायकॉर्न पासून आपण पॉपकॉर्न बनवणार आहे घरगुती पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला टिप्सही सांगणार आहे की परफेक्ट जे पॉपकॉर्न बनवायचे ते कसे बनवायचे। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कुकर। शक्यतो आपल्याला पॉपकॉर्न कुकरमध्येच बनवायचे, पातेल्यामध्ये कढईमध्ये पॉपकॉर्न व्यवस्थित होत नाही, त्यामुळे कुकरमध्येच पॉपकॉर्न बनवून घ्यायचे। त्यासाठी आता मी इथे कुकर घेतला। आता गॅस चालू करून घेणार आहे। कुकर आपल्याला छान तापून घ्यायचा आहे पहिले। हे बघा, कुकर आपला छान तापलाय। तर आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। आपले जे ड्रायकॉर्न्स आहे ते तेलामध्ये डुबतील एवढं तेल टाकायचं आहे आपल्याला। तेल आपल्याला एकदम गरम होईपर्यंत तापवायचे आहे। तेल तापलंय। तेल तापल्यानंतर तेलामध्ये आपले पॉपकॉर्न डुबतील एवढे पॉपकॉर्न टाकून घ्यायचे आपल्याला। तेलात आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे। त्यानंतर छोटे चमचे 2 मीठ टाकून घ्यायचे, 2 चमचे, आणि 2 चमचे हळद। मिक्स करायचंय। इथे तुम्हाला मी एक टिप सांगते। तेल तापल्यानंतर आपल्याला सर्वात आधी पॉपकॉर्नच टाकायचे आणि त्यानंतरच हळद आणि मीठ टाकायचे, म्हणजे जे आपले पॉपकॉर्न आहे ते लवकर होतात आणि आपलं मीठ आणि हळद जळत नाही शेवटपर्यंत। आता इथे आपल्याला झाकण ठेवायचंय। मी शिट्टी काढून घेतली झाकणाची। आता बघा, तुम्हाला आवाज येईल। पॉपकॉर्न आपले हे फुलण्यास सुरुवात झालेली आहे। बघू शकता तुम्ही, आवाज येतोय, म्हणजे समजायचं की आपले पॉपकॉर्न अजून आपले फुलत आहेत। तर जोपर्यंत आवाज बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला स्टॉप करायचं नाहीये, गॅस चालूच ठेवायचा आहे। थोड्या वेळाने गॅस कमी करायचा आहे आपल्याला, आणि गॅस कमी केल्याच्या नंतरही जोपर्यंत पॉपकॉर्न फुलायचा आवाज येतो तोपर्यंत पॉपकॉर्न फुलून द्यायचे। आणि हे बघा, आता इथे आवाज स्टॉप झालेला आहे। मी इथे गॅस बंद करून घेणार आहे। बघू शकता माझे पॉपकॉर्न पूर्ण फुलून तयार आहे। दाखवते मी तुम्हाला एका भांड्यामध्ये ओतून। खालपर्यंत आपला पॉपकॉर्न हा फुललेला आहे। एकही पॉपकॉर्न आपला कुकरमध्ये राहिलेला नाही, बघू शकता तुम्ही। हे बघा, पूर्ण असं आपलं मीठ काळं झालेलं आहे आणि पूर्ण पॉपकॉर्न फुललेले आहेत। तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा। आता मी याच्यामध्ये वरतून पास्ता मसाला टाकणार आहे। स्प्रेड करायचा आपल्याला पूर्ण पास्ता मसाला। खूप टेस्टी लागतात पास्ता मसाला ऍड केल्यावरती। नक्की तुम्ही पास्ता मसाल्यासोबत एकदा खाऊन बघा। लाल मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला। बघू शकता तुम्ही, इथे छोट्या क्वांटिटीच्या अमाउंट मध्ये आपण खूप सारे ड्राय पॉपकॉर्न घेऊन आपण एवढी मोठी टोकरी भर पॉपकॉर्न बनवलेले आहेत। तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पॉपकॉर्न बनवून बघा। तुम्ही बाहेरचे पॉपकॉर्न खायला विसरून जाल, आणि एकही पॉपकॉर्न आपला पॉपकॉर्नचा दाणा, ड्रायकॉर्नचा दाणा वाया न जाता मी हे पॉपकॉर्न तुम्हाला बनवून दाखवले आहेत। तर वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।